पोलिसांचं काम काय? तर सोप्या शब्दात सांगायचं झालं तर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखणं. पण जर हेच समाजाचे रक्षक म्हणवणारे पोलीस लोकांना मनस्ताप देणारं काम करू लागले तर, पोलीस दलाची नाचक्की होईल असे उपद्व्याप करू लागले तर, थेट अट्टल चोरांप्रमाणे चोऱ्या करू लागले तर, ऐकायला थोडं वेगळं वाटेल, पण हेच सत्य करणाऱ्या घटना घडत आहेत. ताजी घटना घडली आहे जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे. चोपडा बस स्थानकावर चोरी करून परत जात असताना जळगाव पोलिसांनी चक्क एका पोलीस उपनिरीक्षकाला बेड्या ठोकल्यात. हा नेमका काय प्रकार आहे? पोलीस अधिकारी का चोरी करतोय? यामागे काय कारण आहेत? हे सगळं समजून घेऊ या व्हिडिओ मधून सविस्तर. खरं तर हा प्रकार चोपडा बसस्थानकावर घडला आहे. बसस्थानकावर चोऱ्या होणे हे काही नवीन नाही. बसस्थानक मग ते कुठलंही असो, बुरटे चोर चोऱ्या करतातच. प्रवाशांच्या खिशातील रक्कम गायब करणे, महिलांचे दागिने चोरणे, अशा चोऱ्या इथे होत असतात. या चोऱ्यांवर नियंत्रण ठेवून चोरांचा बंदोबस्त करण्याचं काम पोलिसांचं आहे. पोलिसांकडून त्यांचं कर्तव्यही केलं जातं. पण चोपडा बस स्थानकात नेमका उलटा प्रकार घडलाय. पोलीस दलात सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक राहिलेले असताना हा पोलीस उपनिरीक्षक टोळीसह बसस्थानकात चोरी करत होता. 2 दिवसांपूर्वी बसस्थानकातून चोरी करून परत जात असतानाच जळगाव पोलिसांनी पाठलाग करून त्याच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी काही दिवसांपासून त्याच्यावर पाळत ठेवली होती. माहितीची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी त्याला पकडलं. विशेष म्हणजे या पोलीस उपनिरीक्षकाने आपण चोरी करत असल्याचं कबूलही केलं. प्रल्हाद पिरोजी मांटे असं या पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे. पोलिसांनी मांटेसह आणखी 4 चोरांना ताब्यात घेतलं. बुधवार 16 एप्रिल 2025 रोजी चोपडा बस स्थानकावर दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील एका शेतकऱ्याची तब्बल 35,000ची रोकड चोरीला गेली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ हालचाली करत या 4 जणांना ताब्यात घेतलं. या चोरट्यांकडून एका चारचाकीसह रोख रक्कम देखील हस्तगत करण्यात आली. दरम्यान चोपडा बस स्थानकात काही दिवसांपासून चोरीच्या घटना वाढीस लागल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी देखील केली जात होती. पोलिसांसमोर देखील या चोऱ्या रोखण्याचं मोठं आव्हान निर्माण झालं होतं. याचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी तयारी केली. चोपडा पोलीस आणि जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने बसस्थानक परिसरात पाळत ठेवण्यास सुरुवात केली. याच चोरी करून परत जात असताना 4 जणांना पोलिसांनी चोपडा धरणगाव रस्त्यावर पाठलाग करून बेड्या ठोकल्या. या पकडलेल्या 4 जणांमध्ये हा पोलीस उपनिरीक्षक मांटे देखील होता. एकूणच पोलिसांनी या घटनेचं गांभीर्य ओळखलं आणि तात्काळ हालचाली सुरू केल्या. त्यामुळे चोरांची टोळी गजाआड झाली. पण यात पोलीस देखील चोरी करत होता. हा प्रकार सर्वात धक्कादायक ठरला. ज्या पोलिसांकडे कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम असतं त्याच पोलिसांनी चोरी करावी. आता चोरांऐवजी पोलिसांवरच नजर ठेवण्याची वेळ येऊ नये म्हणजे मिळवलं, अशा चर्चा सध्या संपूर्ण जळगाव जिल्हा आणि परिसरात सुरू झाल्या आहेत. त्यामुळे मंडळी, या घटनेसह इतर अशा प्रकारच्या अनेक घटनांवर तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला नक्की फॉलो करा. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.